नमस्कार. आज सकाळी तुमच्या समोर येणारा व्हिडिओ आदल्या दिवशी म्हणजे काल शूट केलेला आहे. मी ज्या वेळेला शूट करायला बसलोय त्यावेळेला राम मंदिराचा सोहळा पार पडलेला आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून झालेली आहे आणि त्यानंतर काय बोलावं हा प्रश्न मला पडलाय. खरं तर देशाच्या पंतप्रधानांनी याबाबत अधिक स्पष्टता भावनातून व्यक्त केली आहे. ते म्हणाले होते की हो गया राम मंदिर, आगे क्या, आगे क्या, सच में है आगे क्या. आणि हाच भाव माझ्या मनात येतोय. पुढे काय? डिवाइन वरती आतापर्यंत प्रभू श्रीरामाच्या चरित्राचं कथन मी करत आलो, अधूनमधून वेगळी कथा सांगत आलो. आता रामकथांच्या मध्ये खंड पडू द्यायचाय की नाही हा प्रश्न माझ्या मनामध्ये होता. काय आहे ना की एकदा अमृताची गोडी चाखली की पुन्हा कुठलंच पेय नको वाटतं. त्या राजस सुकुमार रूपाकडे बघितल्यानंतर आता अजून काय शिल्लक राहिले हा भाव मनामध्ये येतो. अजून काय शिल्लक राहिले, अजून काय ऐकायचंय, अजून काय पाहायचंय, काही शिल्लक राहिलं नाही. पण पंतप्रधानांनी जो संदेश दिलाय तो खूप महत्वाचा आहे. त्यात ते म्हणतात देवापासून देशाकडं जाण्याची प्रक्रिया पार पडली पाहिजे. देवापासून देशाकडं, देहापासून देवाकडं, देवापासून देशाकडं, आणि पुढे आणखी एक छान वाक्य त्यांनी वापरलं, रामापासून राष्ट्राकडे जाण्याची प्रक्रिया सुद्धा पार पडली पाहिजे. आणि हीच तर ती प्रक्रिया आहे. आपल्याला राम हवाय कशाला? लक्ष्मणा हाच असतो राजधर्म, असं रामायणाच्या शेवटी काळाला भेटताना मध्येच लक्ष्मण आल्यानंतर त्याला जेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी लागते आणि लक्ष्मण सांगतो की माझ्या प्राणापुढे मला अयोध्या महत्वाची वाटली, दुर्वासाच्या कोपाला अयोध्या बळी पडू नये याचसाठी मी आत आलो आणि मृत्यूदंड स्वीकारतोय. तेव्हा राम हसून लक्ष्मणाच्या खांद्यावर हात ठेवून सांगतात, तू मला सारखं विचारत होतास ना, तुम्ही असं का वागलात? तर त्याचं उत्तर तेच आहे, हाच असतो राजधर्म. आम्हाला राम यासाठीच हवा होता, याच राजधर्मासाठी, याच राष्ट्रधर्मासाठी, देवाकडून देशाकडे जाण्यासाठी, रामाकडून राष्ट्राकडे जाण्यासाठी. कारण राष्ट्राकडे जाण्याचा एक सुंदरसा मार्ग या प्रभू रामचंद्रांनी दाखवून दिलेला आहे. खरं सांगू का? खरं सांगतो, काय बोलावं तेच कळत नाही आज. शब्द हरलेत, अगदी हरलेत. म्हणजे आपल्या सगळ्या मनातल्या शब्दांचा साठा सुद्धा संपून गेलाय अशी अवस्था आहे. ते सुंदर रूप पाहताना कोणत्या ओळी आठवाव्या, कोणत्या ओळी आठवाव्या, कोणत्या ओळीत वर्णन करावं काही कळत नव्हतं. आणि शब्दांची जागा आसवांनी घेतली होती. झरण्याची जागा, बाहेर पडण्याची जागा मुखातून असते, ती मुखातून झाली नव्हती, तर थोडीशी वर डोळ्यातून झाली होती. बस डोळ्यातून घळघळ पाणी आणि मुख मौन झालेलं. शब्दांनी दगा दिलेला. बस गप्प बसायचं आणि डोळ्यातून आसवं गाळत त्या मूर्तीकडे बघायचं. ती मूर्ती क्षणभर आपल्या नजरेआड होऊ नये, डबडबलेल्या नेत्रांनी अंधुक्षी दिसू नये म्हणून पटकन पाणी पुसायचं आणि पुन्हा त्या मूर्तीकडे बघायचं. त्या लाईव्ह मध्ये मूर्ती दिसणार कधी याचाच विचार करायचा. एवढंच करत त्या मूर्तीकडे बघत 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 राहत आलोय. तेवढा काळ घालत आलोय. पायोजी मैंने राम रतन धन पायो, या ओळी राम रतन धन मिळाल्यानंतर वाटायला लागलाय. खरंच ते धनच आहे, संचित आहे. एवढं मोठं संचित आहे की त्या संचितावर आपलं आयुष्य निघू शकतं. राम या नावावरती आपलं आयुष्य निघू शकतं. तेवढ्या त्याच्या स्मरणावरती आयुष्य पुढे काढता येतं. राम आएंगे, राम आएंगे म्हणणारी शबरी वृद्धापकाळापर्यंत रामाची वाट पाहत होती. एकच अशा मनात होती, राम आएंगे. आणि आले ना राम, आले की. 500 वर्ष आम्ही वाट बघितली आहे, 500 वर्ष. राम आएंगे, राम आएंगे. आणि हा दुर्दम्य विश्वास आमच्या मनामध्ये होता. राम आले. रामाचं रूप बघून सुख झालंय की स्वरूप बघून सुख झालंय माहित नाही. काय काय झालंय माहित नाही. कशामुळे एवढं सुखावलंय मन माहित नाही, पण सुखावलंय.
रूपाने सुखावलंय म्हणणाऱ्यांनी रूपाने सुखावलंय म्हणा, स्वरूपाने सुखावलंय म्हणणाऱ्यांनी त्यांनी म्हणा. आता वेळ कोणाकडे आहे? रूपाचा विचार करायचा का स्वरूपाचा विचार करायचा? वेळ कोणाकडे आहे? तो आलाय, तो दिसलाय आणि तो बघतोय आणि सांगतोय की मी आलोय रे, मी आहे अजून, आणि मी आहे अजून, मी तुझ्या सोबत आहे. ही भावनाच मुळात बस सगळं संपणारी आहे. त्या दैवी वातावरणात वावरलेल्या माणसांचा खरं सांगू हेवा वाटायला लागला, खरंच हेवा वाटायला लागला. अरे काय काय ते वातावरण, काय ते भारलेलं वातावरण आणि त्या वातावरणात उपस्थित असलेली माणसं. म्हणून मी म्हणालो, माझ्या मराठी चॅनलवरती म्हणालो होतो की आम्ही भाऊंच्या डोळ्यानं बघून घेऊ, आणि भाऊंच्या डोळ्याने ते आम्हाला बघता देखील आलं. या सगळ्याचा इतका आनंद मनात आहे. रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी. त्या रूपाला बघितल्यानंतर इतकं सुख झालंय, इतकं सुख आलंय, इतकं मन आनंदित झालंय. फक्त एकच विनंती त्याला करावी वाटते, एकच विनंती. दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. हे देवा, एवढीच विनंती आहे, एवढीच विनंती आहे. तुकाराम महाराजांनी पांडुरंगांच्याकडे फार छान विनवणी केली होती. तुका म्हणे लढीवाळी पुरवावी अळी माये बापे. तुका म्हणे आम्ही केली जे लढीवाळी पुरवावी अळी माये बापे. आम्ही इतकाच हट्ट करतोय, एकच हट्ट करतोय. दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझं पाहे पांडुरंग. हे देवा, असाच दृष्टीच्या पुढे दिसत राहा, असाच तू कायम कायम आमच्या सोबत राहा आणि आमच्या जीवाचं सार्थक करून टाक. आज इतकंच बोलतो. उद्या बघूया, काही जमलंच तर, काही शब्द फुटलेच तर. नमस्कार.